आज होते रोटपूजन. तर रोटपूजनासाठी ना सकाळीच उठावं लागते, कारण की सर्व ताजंच करावं लागते पुरण वगैरे. म्हणून मी सकाळी 4ला उठले, अंघोळ वगैरे केली, ब्रश वगैरे करून नंतर मग पुरणाची डाळ शिजायला टाकली. तोपर्यंत म्हटलं घरं पुसून घेतले आणि देवपूजा केली. पुरणाची डाळ शिजत होती तोपर्यंतच कणिक पण भिजवून घेतली. पुरणाची डाळ शिजली, मग परत एका चाळणीत काढली मी तिला आणि त्याच्यातलं जे पाणी होतं त्याचं आपण कटाची आमटी बनवणार आहोत. छान अशी शिजलेली होती. नंतर मग ते चाळणीवर चांगली घासून घेतली आणि त्यात साखर टाकून ते परत एकदा शिजवून घेतली, त्यात विलायची, जायफळ वगैरे घालून. नंतर मग माझं डेली रुटीन घेतलं, गरम पाणी आणि पेन खजूर. कणिक छान अशी मळून घेतली, नरम अशी, आणि नंतर पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या. 5:30ला माझा पुरणाच्या पोळ्या बनवून तयार होत्या. त्याच्यानंतर मग मी रोटपूजन करायला घेतलं. मला पण याच्याबद्दल फार विशेष अशी माहिती नाही आहे, पण इथं साध्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या अशा बनवल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते. सूर्य उगवायच्या अगोदर अशी मी इथं पूजा केली होती. मग मुलांना धूप वगैरे दिला आणि इथं रोटपूजन झालं होतं माझं. मग मी मॉर्निंग वॉकला गेली. तर तिथं म्हटलं दर्शन पण घेऊन घेऊया आपण मुक्ताबाईचं. नंतर मग दर्शन घ्यायला गेलं तर तिथं आरती सुरू होती. आरती वगैरे घेतली आणि प्रसाद घेऊन मी घरी यायला निघाली. घरी आल्यावर स्वयंपाक बनवला, नैवेद्य दाखवला. तर डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे, तिथे जाऊन पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर फॉलो करा.